अजित पवार गटाच्या नाराज आमदारांचा सुळेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू झालाय। अजित पवार गटाचे 10 आमदार पवार गटाशी संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवार गटाचे नाराज आमदार परतीच्या वाटेवर आहेत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। निलेश, हे 10 आमदार कोण? विशाल, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं महायुती सरकारमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता, मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळं महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं आणि त्यामुळेच कुठेतरी आता अजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षामध्ये देखील जे आमदार आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी चलबिचल पाहायला मिळते आणि किंबहुना त्यामुळेच सुप्रिया सुळेंशी संपर्क साधण्याचा तर प्रयत्न या निमित्तानं होत नाही ना, अशी एक शक्यता वर्तवण्यात येते आहे। कारण सुप्रिया सुळेंना अभिनंदनाचे मेसेज पाठवताना कुठेतरी एक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातोय, अशा पद्धतीची माहिती विश्वसनीय सूत्रांना दिली आहे। साधारणपणे असे 10 आमदार आहेत ज्यांना पत्नीसाठी पवार गटाच्या नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती मिळते। किंबहुना आता आगामी काळात शरद पवार याबाबतीत काय निर्णय घेत आहेत ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरीकडे पक्षामध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात रोहित पवार यांना देखील या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने बोलताना जे टीका करत होते त्यांना कुठेतरी नकार घंटा असेल, मात्र जे इतर आमदार आहेत त्याच्या बाबतीत कुठेतरी पॉझिटिव्हली विचार केला जाईल अशा पद्धतीची एक माहिती दिली होती। त्यामुळे आता आगामी काळात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहील। नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।